तर भावानं विषय असा झाला होता, आज मला कामावर लवकर बोलवलं होतं आणि नेमका आजच मला उशीर झाला होता यायला. आणि बघितलं तर मालकापासून कामगार सगळीच काम करत होती इथं आणि मी एकटाच नव्हतो. म्हणलं आज काय आपल्याला आज निघणार. परत बघितलं तर कळत कामगार बसली ती मालकच काम करायला लागली. ती शाहरुख भैया लागलो होतं स्प्लायसिंग मारायला. आता म्हणलं नक्की बघूया तरी ही काय करते ती. लेकिन ये साला कर क्या रहा है? काहीतरी बोलून शिवाय ऐकून घेण्यापेक्षा म्हणलं ग बसलेलं कधी पण चांगलं, म्हणून आपलं काम बघत बसलं यांचं काय करते ती. मोठं मालक काय वायरीचा गुंता सोडवण्यातच व्यस्त होतं. असंच पगार वाढवून आमच्या आयुष्याचा पण गुंता सोडवला तर जरा बरं होईल. मी आलो होतो एवढा उशिरा की यांच्या पोटात कावलं वरडायला लागलो होतो, म्हणून यांनी सागराला वडापावांना खाली पाठवलं होतं. सागरनं वडापाव सॅगमध्ये टाकली ती आणि पाण्याच्या बाटल्या हातात घेऊन आला. किती हुशार आहे बघा घेऊ. उशिरा आलो असलो म्हणून काय झालं, खाया पहिल्यांदा बसतो आपण, कळलं का आपला नादच वेगळा आहे. हा झाले आण्या बसला फोनवर बोलत. आण्या काय काम करणार झालाय आणि आमच्या ऑफिसचा शुभव आहे ती. त्यासनी अतुल बाबापेक्षा जास्त फोन येते ती. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. तर भावानं सांगायचं एवढंच आहे की 4 पैसे कमी कमवा, पण काम अशा ठिकाणी करा जिथं कामावर जायची इच्छा झाली पाहिजे, कळलं का.